नमस्ते. तर काल आपल्याला अनेक न्यूज मीडियावर बातमी समजलेली असेल की हे जे समोर जे दिसतंय अमृत लॉजिंग आणि बार या ठिकाणी काल लॉजमधल्या रूम नंबर 4 मध्ये एक 31 वर्षीय महिला मृत अवस्थेमध्ये आढळून आलेली होती. खरं तर ज्यावेळेस ही महिला 14 तारखेला तिने या लॉजमध्ये प्रवेश केला आणि रूम नंबर 4 मध्ये ती एकटीच राहत होती असं लॉजच्या मालकाकडून सांगण्यात येत आहे. झालंय असं की हे जे लॉज आहे आता हे तुम्ही जरा बघितलं तर आता हे याचं लॉक लावलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहे, बंद असलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते. तर ही जी स्नेहल अमोल शिंदे ही 31 वर्षीय महिला 14 तारखेला तिने या लॉजमध्ये आली आणि 16 तारखेला 9 वाजता हे लॉजचं आवरावरीचं काम करत असताना ही महिलेचा दरवाजा ओपन असं दिसलं आणि नंतर 11 वाजले तरी काय हालचाल दिसत नाही, म्हणून लॉजच्या जे चालक आहेत त्यांनी 11 वाजता चेक केला असता तर ती महिला तिथल्या बेडवर डाव्या कुशीवर झोपलेली आढळून आली. तिला उठवण्याचा, तिच्या तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला असता तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर असं समजलं की ही महिला गेलेली आहे, वाढलेली आहे. यानंतर हे जे लॉजचे जो चालक आहे त्या चालकाने, आकाश हांडे नाव आहे त्यांचं, त्यांनी ओतूर पोलीस ठाण्यामध्ये ही महिला मृत्यू झाली असल्याची तक्रार किंवा खबर दिलेली आहे. परंतु अनेक प्रश्न पडलेले आहेत का हे जे लॉज आहे या लॉजबाबत या परिसरामध्ये उलटसुलट चर्चा आहे. समोरच या ठिकाणी कॉलेज आहे अण्णासाहेब वगैरे आणि त्यासमोर हे लॉज आहे. आता झाले असं या ठिकाणी आपण बघतोय की तर टाळा पण अडकवलेला दिसतोय म्हणजे, आणि वरून आपल्याला काही लोक पाहत आहेत, फोन वगैरे करतायत. पण हे लॉज हे त्याच कारणामुळे बंद ठेवले का, काही कारवाई झाली आहे का असा खरा तर प्रश्न आहे. तर चला चला बातमी चालू आहे ते कालची. हा चला. हां तर तर ही महिला जी आहे स्नेहल अमोल शिंदे वय वर्ष 31 ही पारगाव तर्फे अवसरे बुद्रुक इथलेल्या या गावची आहे आणि तिला एक मुलगी देखील आहे. मग ही 14 तारखेला ही कशासाठी आली हा खरा तर प्रश्न आहे. तर आतमध्ये आपण जाऊन बघूया काय आहे का कोण केअरटेकर वगैरे लॉजचं, जेणेकरून आपल्याला अधिक माहिती देऊ शकेल. आपण त्यांना विनंती करू. इथं तर काय एंट्री दिसत नाहीये, विचारणा करूया आपण आतमध्ये कोण आहे. टाळा तर तिकडं अडकवलेला दिसतोय. नक्की काय घडलं होतं 16 तारखेला, ही महिला नक्की कुणासोबत आलेली होती हा खरा तर प्रश्न आहे. आणि मी ज्यावेळेस अधिक माहिती पोलीस स्टेशनमधून घेण्याचा प्रयत्न केला असता मला असं कळलेलं आहे की सदर महिलेचा मृत्यू कशामुळे घडलेला आहे हे अद्याप देखील समोर आलेलं नाही. आता तिचा जो विषय आहे तो पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे. म्हणजे मृत्यू होण्याचं प्राथमिक कारण देखील आपल्याला या ठिकाणी समजू शकलेलं नाही आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो अमृत लॉज आणि बार आहे, समोर बार आहे आणि पाठीमागून म्हटले लॉजमध्ये एंट्री आहे. परंतु माहिती अशी मिळाली की या ठिकाणी जे काही CCTV आहे ते देखील उपलब्ध करून द्यायला या लॉज मालकाकडून टाळाटाळ करण्यात आलेली होती. या महिलेसोबत कोण कोण आलं होतं, या ठिकाणी कशासाठी ती महिला आली होती आणि तिच्यासोबत किती लोक होती, कोण कोण तिला भेटलं ही देखील माहिती अद्याप देखील मिळू शकलेली नाहीये. नक्की या महिलेच्या मृत्यूचं कारण काय आहे हे आता हे सगळं व्यवस्थित तपास केल्याच्या नंतर समजेल. इथं जर पाहिलं आपण तर या ठिकाणी बाहेरून टाळा लावलेलं दिसतंय. आतमध्ये हे बार आहे, बारमध्ये सगळ्या खोल्या वगैरे तयार केलेल्या आहेत. बहुतेक इथूनच लॉजचा एंट्रन्स असावा. तर इथं जर वर पाहिलं तर इथं CCTV कॅमेरा आपल्याला दिसतोय, परंतु हे CCTV बंद आहेत अशी माहिती आपल्याला समजली होती. हे लॉक केलेलं आहे, आता कुणीही आता याच्यामध्ये एंट्री करू शकत नाहीये. तर आपण ज्यांनी तक्रार दिली आणि जे लॉज मालक आहे त्यांना देखील कॉन्टॅक्ट करणार आहोत. नक्की यांचं असं म्हणणं आहे की सदर महिलेचा दरवाजा आतमधून ओपन होता. जर ती महिला जर रात्री एकटी जर झोपली असेल तर ती आतमधून दरवाजा बंद करेल. दरवाजा ओपन कसा होता हा खरं तर प्रश्न आहे.
आणि 14 तारखेपासून ही महिला कशासाठी आली होती, हिला कोण भेटलं, याची देखील माहिती पुढे येणं गरजेचं आहे. तर आज या सगळ्या प्रकारामुळं संपूर्ण लॉजच बंद ठेवलंय, हॉटेलच बंद ठेवलंय असं दिसतं. इथं जर आपण पाहिलं तिथं कुणीही दिसत नाहीये, बाजूला घरं आहेत. इथं देखील आपण विचारणा करूया कुणी आहे का इथं केअरटेकर वगैरे. समजा जर घटना घडलेली आहे, समजा झाला असेल, तर इतकं काय आहे का त्याच्यामध्ये संपूर्ण हॉटेलच बंद ठेवायचं कारण काय, असा खरं तर प्रश्न निर्माण होतोय. पोलिसांकडे आपण माहिती मागितली. पोलीस म्हणतात की तसं काही सापडलेलं नाहीये. हे बघा, हे सुद्धा बंद आहे. पोलीस म्हणतायत की मृत्यूचं कारण एक्झॅक्टली सांगता येणार नाहीये. उत्तरी तपास विचाराच्या वेळीच पाठवाल, त्याच्यानंतरच खरं जे काय खरं मृत्यूचं कारण आहे ते समजणार आहे. त्यामुळे हे मृत्यू कशामुळे झाला हे देखील गूढ आहे. आता मी काही फोटो पाहिले तर त्याच्यामध्ये ती महिला खरोखर झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसतीये आणि जो बेड आहे त्या बेडवरती चादर वगैरे असायला पाहिजे होती, परंतु तिथं चादर वगैरे आढळून आली नाही. आणि तिचा एक हात जो आहे तिने असं घट्ट तिची मूठ दाबली होती. ते गाडी आहे, तिकडे देखील एक गाडी आहे. म्हणजे ह्या पाहू इथं कोण आहे का काय, कोण. इकडे एक दरवाजा आपल्याला दिसतोय. कोणतरी बसलेलं आपल्याला दिसतंय इथं. हो नमस्कार. का बंद का ठेवले आज, काय झालं, काय झालं. बंद है. बंद क्यों, का बंद आहे. नहीं मालूम. तुम्ही कोण आहेत. आचार्य. आश्चर्य आहे का. बाकी स्टाफ कुठे. बाकी कोई नहीं, एक बूढ़ा है बस उधर. बूढ़ा कौन है. वो साफ सफाई करने वाले. अच्छा, कितने लोग अभी काम करते हैं इधर. चलो इकडे 3 जन. 3 जन का. लॉजचा एंट्री कुठे, लॉजची एंट्री. लॉज को किधर जाने का, उधर से. दिखाओ ना हमको जरा थोड़ा. बंद है सर. किसने किया बंद, बंद किसने किया. सेट नहीं किया. हाँ, कौन है सेठ आपका, सेठ कौन है. आकाश सर. किधर है वो सर अभी. नहीं मालूम. आए थे क्या सुबह. नहीं, इधर तो नहीं आए. डर क्यों रहे आप लोग. नहीं डर नहीं. वो लड़की क्यों आ गई थी, वो स्नेहल शिंदे बोल के, हाँ. वो जो मर गई वो. नहीं मेरे को तो नहीं मालूम. अरे वो बार बार आती थी क्या. नहीं मैं नहीं देखा, मैं तो अभी आया 4-5 दिन हुआ. हाँ क्या, पहले किधर थे. हुबली कर्नाटक. हुबली कर्नाटक. ठीक है चल. 4-5 दिन हो गया ये, काय बोलते, खरं बोलते खोटं. ये गाड़ी किसका है, गाड़ी नहीं मालूम. सेठ लोग का ही होगा. सेठ लोक का होगा. अच्छा, तर हे दुकान, हे आपलं सॉरी लॉज आणि हे सगळं बंद ठेवलेलं आहे. इथं वाहने देखील आपल्याला आढळून येतं. त्याच्यामध्ये बहुतेक याची दारूची जे आहे वाहतूक करण्यासाठी या गाडीचा वापर होत असावा असं शक्यता आहे. कारण की सगळ्या या बिअरच्या वगैरे याच्या बाटल्यांच्या या ठिकाणी खोकी दिसत आहेत, किंवा कचरा टाकण्यासाठी टाकला असेल का आपल्याला माहीत नाही. परंतु प्रत्यक्ष जर या ठिकाणी आल्याच्यानंतर हे खूपच आडबाजूला, म्हणजे हायवेपासून जवळ आहे परंतु आडबाजूला आहे. त्यामुळं खरं तर इथं शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. इकडं अजून एक तिसरी गाडी आहे. नक्की कशामुळं ही घटना घडलेली आहे आणि याचं गूढ समोर येणं गरजेचं आहे. ही महिला आली कशासाठी होती आणि तिच्यासोबत काय घडलं. जर कोणतीही महिला जर झोपणार असेल रात्री तर ती दरवाजा आतमधून बंद करते, तर तो दरवाजा ओपन का होता, म्हणजे त्या महिलेच्या सोबत दुसरं कोणी व्यक्ती होता का, आणि ही घटना घडल्याच्या नंतर तो निघून गेला, हा खरा तर प्रश्न आहे. ज्यावेळी काल काही माध्यम प्रतिनिधींनी या हॉटेल चालकाची मुलाखत घेतली तर तो म्हणला की माझ्याकडे CCTV उपलब्ध नाही आहे. CCTV उपलब्ध नाही आहे म्हणजे हे उत्तर देणं म्हणजे सुद्धा अजून संशयात भर पडण्यासारखं आहे.
तर याचा व्यवस्थित तपास होणं गरजेचं आहे. तर आपण बघूया, त्यांच्याशी बोलणं करूया. जे काय हे ओनर आहेत आकाश हांडे, ते काय म्हणतायत त्यांचं देखील मुलाखत घ्यायचा प्रयत्न करूया.